तुम्हा सर्वांचे छत्रपती एज्युकेटर मध्ये हार्दिक स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम GMC. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वेदांत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जर MBBS करायचं असेल तर वेदांत सायन्स जे आहे का नाही, एक गोल्डन अपॉर्च्युनिटी असल्यासारखाच एक आहे. याचा कट ऑफ पण दरवर्षी थोडाफार कमी जातो आणि का जातो याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगेल, जर तुमची फायनान्शियल कंडिशन कसल्या हेल्थमध्ये जर MBBS करायचं असेल, तुमची फायनान्शियल कंडिशन जर गुड असेल तर तुम्ही वेदांत पालघर एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी म्हणायला हरकत नाही महाराष्ट्रामध्ये करायला. आता याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. तर सुरुवातीला बघूया याच्या सीट्स किती आहेत. वेदांत पालघरमध्ये टोटल सीट्स आहेत बघा 150. त्यापैकी स्टेट कोटासाठी सीट आहेत 127 आणि इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणजे NRI याच्यासाठी 23 सीट्स. आता हे तुम्ही बघू शकता. आणि याची जी आता सर्वात महत्वाचं, वेदांत पालघर जे आहे का क्वाड्रिकट, याला कसल्याही प्रकारचा कॅटेगरी बेनिफिट नाहीये. कॅटेगरी बेनिफिट नाही. तुमची कॅटेगरी कोणती पण असू द्या, तुम्हाला एकच फीस भरावी लागणार. फिक्स फीस भरावी लागणार. फिक्स तुमची कोणती पण कॅटेगरी असेल, SC असू द्या, ST असू द्या, OBC असू द्या, VJ, NT, ओपन, SCBC, कोणती पण कॅटेगरी असेल तुम्हाला एक फिक्स फीस भरावी लागणार. आणि त्याची फीस आहे जवळपास 17 लाख होती गेल्या वर्षी, 17,03,000. यावर्षी आता 17,03,000. यावर्षी काही वाढ बदल झाला असं मी तुम्हाला कळवेलच नंतर. अजून फी स्ट्रक्चर आलेलं नाही याचं. हे 24-25 आहे, तुम्ही बघू शकता. सीट्स तर वाढणार नाही, फिक्स आहे. हे आहे. जर तुमची फायनान्शियल, हे कॉलेज निवडण्याचे गोल्डन अपॉर्च्युनिटी एकच याच्यासाठी, जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये करायचे, कोणी हेल्थमध्ये MBBS करायचे आणि तुमची फायनान्शियल कंडिशन जर व्यवस्थित असेल तर हे एक कॉलेज ठेवण्यासाठी सगळ्यात म्हणजे ऑप्शन म्हणून ठेवण्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे, तुमची जर फायनान्शियल कंडिशन जर चांगली असेल तर. आता दुसरे एक बघूया, याची हॉस्टेल फॅसिलिटी पण आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला नॉन AC हॉस्टेल जर घ्यायचं असेल 1 लाखापर्यंत पडतं आणि रेग्युलर AC जर घ्यायचं असेल 1.5 लाख रुपये वार्षिक फीस असणार. वार्षिक फीस आहे. अकॅडमिक आहे पर स्टुडंट, अकॅडमिक इयर साठी आहे. याच्यामध्ये तुम्हाला ट्विन शेअरिंग, एअर कंडिशन 1 रूम, किचन विथ अटॅच्ड टॉयलेट अँड बाथरूम, सेपरेट बेड, हे सगळं फॅसिलिटी भेटतील. आता हे झालं. आणि कोर्टपर्यंत तुमची रँक येत असेल तर तुमच्यासाठी हे बेस्ट ऑपॉर्च्युनिटी राहील. रँक येत असेल तर ओपन साठी हे गेल्या वर्षीचं क्लोजिंग रँक सांगत आहे याची. यावर्षी डेफिनेटली कमी जास्त होईल. हे डिपेंड करणार की किती विद्यार्थी याच्यासाठी इच्छुक आहेत ऍडमिशन घेण्यासाठी व किती विद्यार्थीची फायनान्शियल कंडिशन आहे चांगली, त्यांनी ऍडमिशन घेण्यासाठी इच्छुक आहे, त्याच्यावर डिपेंड करणार. तर बघूया याची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. ओपन मध्ये तर तुमची रँक 1,46,010 गेल्या वर्षी क्लोज झालं होतं. OBC मध्ये 1,26,939 मध्ये, SCBC मध्ये 2,53,050, SC कॅटेगरी मध्ये 1,80,620, ST कॅटेगरी मध्ये 4,49,241, NT1 कॅटेगरी मध्ये 1,71,429, NT2 कॅटेगरी मध्ये 1,27,985, NT3 कॅटेगरी मध्ये 1,20,502. या रँक पर्यंत गेल्या वर्षी क्लोज झालं होतं. तुम्ही बघू शकता थोडक्यात स्क्रीनवर. तर हे दरवर्षी थोडं वेगळं डिपेंड करणार आहे, किती विद्यार्थी इच्छुक आहे त्याच्यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी, किती विद्यार्थ्यांची फायनान्शियल कंडिशन गुड आहे याच्यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. या दोन गोष्टीवर सगळ्यात मोठं डिपेंड करतं. कारण की फीस तुम्ही बघू शकता 17 लाख रुपये फीस आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर महाराष्ट्रामध्ये गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. पण बाकीच्या विद्यार्थ्यांना प्लीज विनंती आहे माझी, तुमची जर फायनान्शियल कंडिशन व्यवस्थित नसेल तर तुम्ही हे कॉलेज तुमच्या प्रेफरन्स लिस्ट मध्ये टाकू नका. एवढं म्हणजे तुम्हाला सांगायचं व्हिडिओ मधून. बस या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला काउन्सिलिंग बद्दल काही पण डाऊट असेल तर आमच्याकडे तुम्हाला फ्री गायडन्स भेटून जाईल काउन्सिलिंग बद्दल. आमचा नंबर स्क्रीनवर दिसत थंबनेलवर आहेच, तुम्ही कॉन्टॅक्ट साधू शकता. तसंच आमच्या YouTube चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आमचा नंबर आहे. धन्यवाद.